नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. 2 फेब्रुवारी 2026 रोजी येत आहे गुरुप्रतिपदा. सर्व स्वामी भक्तांसाठी आणि सर्व दत्त भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस. सर्व देव सारखे, सर्व भक्त सारखे, तसेच सर्व भक्तांसाठी जशी दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन किंवा स्वामी पुण्यतिथी, तशीच गुरु प्रतिपदा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. गुरु प्रतिपदा ही या दिवशी आपल्याला असे होते की मी कोणती सेवा करू, काय करू आणि काय नको करू. तर आपल्याला गुरु प्रतिपदेच्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत. तर माझ्या घरातील भोग कमी होतील, नजर दोष कमी होतील किंवा कर्मी बाधा कमी होतील. माझ्या घरातील कोणत्याही सदस्याला कोणतीच अडचण येणार नाही अशी कोणती सेवा करावी किंवा काय करावे, कुठलाच त्रास होऊ नये, या सर्वांचे उत्तर एकच मिळते की दत्त सेवा. ज्या घरामध्ये दत्त सेवा केली जाते किंवा दत्त भक्ती केली जाते त्या घराच्या उंबऱ्याच्या आतमध्येही कधी निगेटिव्हिटी येऊ शकत नाही. मला कुणीतरी काहीतरी केले असेल असे मनातही आणू नका, कारण ज्या घरामध्ये दत्त सेवा केली जाते त्या घरामध्ये खूप मोठी ताकद असते. जर दत्त भक्तांना कोणी काही कर्मी बाधा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच माणसाकडे ते फिरून परत जाते. तर तुम्ही बिनधास्त राहा आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. 2 फेब्रुवारी ला येत आहे गुरु प्रतिपदा. या दिवशी कोणती सेवा करायची आहे ते आपण पाहणारच आहोत. तसे तर नृसिंह सरस्वती यांचा जन्म गाणगापूरमध्ये झाला. गाणगापूरमध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी 100 वर्ष भ्रमंती केली. जन्म झाल्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज कोणताही शब्द बोलले नाही किंवा रडलेही नाही. तर त्यांनी जन्मताच ओंकार म्हणजे ओम म्हणायला सुरुवात केली. नृसिंह सरस्वती आणि गाणगापूर याबद्दल खूप सारी माहिती आहे. जन्मताच ओंकार जपूनी नाम जपिले तुम्हीच ना, असे गुरुचरित्रात म्हटले गेले आहे. म्हणजेच ओंकार म्हणत म्हणत नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. नृसिंह सरस्वती यांनी 100 वर्षे भ्रमंती केली, पण त्यातले 50 वर्षे हे गाणगापूरमध्येच त्यांचे निवास होते. आणि गाणगापूरला पावन करून सोडले. गाणगापूरमधील आरतीची ताकद किंवा पालखीची ताकद ही खूप प्रचंड आहे. उद्या गाणगापूरमध्ये खूप मोठा गुरुप्रतिपदेचा सोहळा केला जातो. या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका त्या भक्तांच्या दर्शनासाठी ठेवल्या जातात. 50 वर्ष गाणगापूरमध्ये निवास केल्यानंतर त्यांनी कर्दळी वनामध्ये जाऊन गुप्त झाले. जाता जाता त्यांनी आपल्या भक्तांसाठी सगुण पादुका किंवा निर्गुण पादुका भक्तांच्या दर्शनासाठी ठेवून गेले होते. गाणगापूरचे पवित्र हे खूप जपले गेले आहे. उद्या गुरुप्रतिपदेला आपल्याला गुरुचरित्रातील काही अध्यायांचे पठण करायचे आहे. त्यापूर्वी आपल्याला दत्तमूर्तीची किंवा स्वामी मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. दत्तमूर्तीला पूजा करून घेऊन ती आपल्या मंदिरामध्ये स्थापन करून घ्यायची आहे. देवाला चंदन, फूल, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. धूपदीप वाळून घ्यायचा आहे. दत्त महाराजांना उद्या पिवळे फूल अर्पण करायचे आहे. पिवळी मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. गुरुचरित्र ग्रंथातील 51 व 52 अध्याय आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा अध्यायाचे पठण करायचे आहे. त्यानंतर आरती करायची आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.